असहकार चळवळ या पाठाचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर इसवी सन 1920 ते इसवी सन 1947 हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड जो आहे तो गांधी युग या नावाने ओळखला जातो. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्र ही महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली. गांधीजीच्या प्रभावी अशा या नेतृत्वामुळेच राष्ट्रीय चळवळ ही अधिक व्यापक अशी झाली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतलं कार्य. आता आपण गांधी युगात आहोत, तर आता आपण सगळे मुद्दे पुढचे जे गांधीजीच्या संदर्भात आहेत ते आपण आता स्पष्ट करत आहोत. तर महात्मा गांधी यांनी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते आणि दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. काय होती? इंग्लंडची एक वसाहत. तेथे उद्योग, व्यापार आणि अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले आणि तेथील हिंदी लोकांना अगदी गुन्हेगारासारखं वागवलं जायचं. त्यांचा जागोजागी अपमान केला जायचा आणि 1906 मध्ये शासनानं एका आदेशान्वये कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणं हे सक्तीचं केलं होतं आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधनं घातली गेली होती. आता या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. त्याच्यानंतर गांधीजींचं आगमन हे आपल्या भारतामध्ये झालं. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी संपूर्ण देशभर दौरा केला. आता सामान्य लोकांचं दुःख, दारिद्र्य पाहून ते अतिशय दुःखी झाले. मग त्यांनी राष्ट्रसेवेचं व्रत घेतलं. अहमदाबाद जवळच्या साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहायला लागले. आपल्या भारताच्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचं अभिनव तंत्र हे त्यांनी अवलंबलं. पुढे सत्याग्रहाचे तत्वज्ञान. गांधीजींनी सत्याग्रहाचं नवीन तंत्र हे लोक चळवळीत आणलं. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणं. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमानं आणि अहिंसेच्या मार्गानं सत्य व न्याय यांची जाणीव करून द्यायची आणि मग तिचं मतपरिवर्तन करणं हे सत्याग्रहाचं उद्दिष्ट होतं. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीनं हिंसा, असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती. पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी या सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतले नेल्सन मंडेला यांच्यावरती गांधीजींच्या या सत्याग्रहाचा जो मार्ग त्याने अवलंबला होता त्याचा प्रभाव पडला. त्याच्यानंतर आला आपला चंपारण्य सत्याग्रह. तर बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे हे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती करत होते. बघा, त्याच्यानंतर ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळं त्यात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान व्हायला लागलं. मग गांधीजी यांनी काय केलं तर 1917 मध्ये ते चंपारण्यात गेले आणि गांधीजींनी चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने एक आंदोलन केलं आणि गांधीजींचा हा भारतातील पहिला लढा हा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह. तर गुजरात मधील खेडा जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या या दुष्काळामुळे पिकांची स्थिती ही अतिशय वाईट होती. तरी सुद्धा सरकारकडून सक्तीनं अगदी शेतसारा वसूल केला जात होता आपल्या शेतकऱ्यांकडून. मग पुढे काय झालं ते आपण आपल्या पुढच्या विभागात बघूया.
त्या अगोदर आपण काय शिकलो या विभागामध्ये टिपा लिहा या अंतर्गत चंपारण्य सत्याग्रह आणि सत्याग्रहाचं तत्वज्ञान या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.